अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते याजकती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती वैकल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेळी सोडिले. मोहळा माझी वास्तविकरित अपाटोळे झाले भक्त. तेथेंची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन टोळांसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. भौत वर्जले सेवकांनी परिणत मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तिथं एक अविंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींचे जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योगयागदिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पायी स्वामी आले सदनाते. तयाचे देखोनी भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोरजे राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे गृहापती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावांत मात पसरली. लोकां माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत. ते आपुलिया नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला काय वाणी. गावांत यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुतपायी आजवरे झाले नाही. आता जाऊन लवलाई भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली तोची ईश्वरमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खूणपटळी अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली. तय सफळ सभा अंदली समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारी पूजली स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गौडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी सारामृत अक्कलकोट प्रवेश नगरे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ.